नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच इकडे आता तनिषाला खूप वाईट वाटलेलं आहे आणि कारण तिने पाहिलेलं असतं की इंद्रा आणि राणी खूप जवळ येत आहेत. इंद्राने राणीला एवढं छान सरप्राईज दिलं, एवढ्या सगळ्या गोष्टी राणीसाठी केलेल्या आहेत आणि राणीसुद्धा खुश आहे. आणि राणीने इंद्राला आत बोलावून त्यानंतर राणीने इंद्राच्या कपाळावरती किस केलेला आहे. ही गोष्ट काही केल्या तिला आवडत नसते आणि त्यामुळे तिची चिडचिड झालेली असते. ती म्हणत असते की नाही, मला काही करून या सगळ्या गोष्टी आता सॉल्व कराव्या लागणार आहेत. माझ्या बाजूने इंद्राला वळवून घ्यावंच लागणार आहे. या सगळ्या गोष्टी तिच्या चाललेल्या असतात. पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट होते ती म्हणजेच इंद्राने ज्या पद्धतीने आता राणीला प्रपोज केलेला आहे आणि त्यांची हनीमूनची रात्र सेलिब्रेट होते. त्यानंतर तनिषाने अक्षरशः स्वतः पॉइझन घ्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि तिची मात्र वाट लागलेली आहे. हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपल्या बाजूने करण्यासाठी कोणत्या थराला गेलं पाहिजे ना, हे या तनिषाकडून शिकलं पाहिजे. जेव्हा इंद्रा तिच्या मागं लागलेला होता किंवा कॉलेजमध्ये असतानाही त्याने स्पष्टपणे नकार दिला होता, कारण त्याचं तिच्यावरती प्रेम नव्हतं. इंद्रावरती तिचं प्रेम होतं, पण इंद्राला तिच्याबद्दल काहीच पटत नव्हतं. त्यामुळं आपण असं म्हणू शकत नाही की आता इंद्राच्या मागे तिने लागलं पाहिजे. तिनं मदत केली किंवा पैशांची मदत जी काय झालेली आहे, या सगळ्यामध्ये आता राणीचा काय दोष आहे, या गोष्टींचा सुद्धा विचार करावा लागणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार, पूजेच्या वेळेस नक्की काय होणार आहे, हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राणी खूप खुश झालेली असते. राणीने तिच्या ऑफिसचं ओपनिंग म्हणजे फीत कापायला सुद्धा इकडे मालतीला सांगितलेलं असतं आणि मालतीसुद्धा त्या क्षणी खुश झालेली असते, कारण राणीने तो मान मालतीला दिलेला असतो. कारण आता राणी ही महाडिकांच्या घरची सून आहे आणि तिने जी केस लढली, या सगळ्या गोष्टी, या सगळ्यामध्ये तिच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या तिच्या सासू सासऱ्यांचं तिनं कौतुक केलेलं असतं. तिच्या आईवडिलांच्या मेहनतीमुळे राणी इथपर्यंत पोहोचलेली असली तरीही तिच्या सासूने सुद्धा तिला तेवढीच मदत केलेली आहे. हे सगळं आता राणीच्या लक्षात असतं. मग रिबन कापली जाते आणि इंद्रा राणी दोघंही आता ज्या पद्धतीने घरात येत असतात, ऑफिसमध्ये येतात, सगळे खुश झालेले असतात. इंद्रा स्वतः राणीला त्या खुर्चीवरती बसवतो. राणी इमोशनल झालेली असते, कारण आज हा दिवस तिला बघायला मिळत असतो. कारण राणी ज्या केसेस लढत आहेत त्या गरिबांसाठी लढत आहेत. त्यामुळं राणीचं ऑफिस असं असलं तरी काही फरक पडणार नाही आहे. एक साधासा फॅन लावला तरी चालेल असं राणीच्या बाबतीत त्याने ठरवलेलं होतं, कारण त्या ऑफिसमध्ये चालणारी कामं जी आहेत ना, ती जास्त महत्त्वाची आहेत. लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व केले जाणार आहेत ना, त्या जास्त महत्त्वाच्या आहेत, हे इंद्राला माहिती आहे. कारण तिच्या बाबतीत आता इकडे तनिषाला असं वाटत होतं की राणीची हकलपट्टी आपण इथून लांब करूया, म्हणजे हे सोपं होईल. यासाठी तिनं हा रचलेला डाव होता. पण इकडे इंद्राने मात्र तिचा डाव उधळलेला असतो आणि इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच आता तनिषाच्या मनात राणीविषयी असलेला राग उर्मिलाच्या नजरेतून काही केल्या सुटलेला नसतो आणि उर्मिला येऊन तिला कॅच करते. इकडे इंद्रा राणी सगळेजण खुश झालेले असतात. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने सुरू झालेल्या आहेत त्यावरून लक्षात आलेलं असतं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच आता तनिषा बाहेर येते. ती म्हणते नाही, कितीही मी प्रयत्न केले तरीही हे सगळं माझ्या मनाप्रमाणे होतच नाही आहे. नक्की काय आहे या सगळ्याचा अर्थ, काय होतं हे सगळं, कशा पद्धतीने होतं आहे, मला काय करावं लागणार आहे, असे अनेक प्रश्न तनिषाच्या पुढे असतात. आता इकडे इंद्राने राणीच्या आईबाबांना सुद्धा बोलवलेलं असतं. मग इंद्रा आता आणि राणी दोघंही त्यांना जोडायला बाहेर येतात. तेव्हा राणी म्हणते की माझा मोबाईल कुठे गेला आहे, माझा मोबाईल सापडत नाही आहे सर. तेव्हा इंद्रा म्हणतो मी आलोच. असं म्हणत इंद्रा त्याचा मोबाईल शोधण्यासाठी आत येतो आणि तो मोबाईल शोधतो पण त्याला काही मोबाईल सापडतच नसतो. त्याला कळत नाही की मोबाईल कुठे गेला, नक्की हे सगळं काय चाललंय म्हणत तो शोध घेत असतो. त्याचवेळी राणी तिथे येते आणि राणी म्हणू लागते की हे बघा, मोबाईल तर इथे आहे,
इंद्रा म्हणतो, मग तू असं का केलंस? तू मला का सांगितलं नाहीयेस? मोबाईल तुझ्याकडे होता, मग मुद्दामून केलंस का? त्यावरती राणी म्हणते, तुम्ही एवढं छान गिफ्ट मला दिलेलं आहे, त्या बदल्यात तुम्हाला रिटर्न गिफ्ट तर दिलं पाहिजे ना मी. असं म्हणत राणीने इंद्राला त्या खुर्चीवरती बसायला सांगितलेलं असतं. इंद्रासुद्धा खुर्चीवरती बसतो आणि मग मात्र राणी म्हणत असते की इंद्रा सर. तर इंद्रा म्हणतो, काय झालं? तेव्हा राणी पुन्हा बोलते की सर. इंद्रा म्हणतो, आता बोल ना, काय झालं? कशाबद्दल बोलतेस तू हे सगळं? आणि तेव्हा मात्र इकडे राणी आता इंद्राच्या कपाळावरती किस करते. खरं तर हे सगळं त्यांची एक पर्सनल गोष्ट आहे आणि ऑफिस राणीचं आहे, तर तिथे राणी आणि इंद्रा या दोघांच्या बाबतीतल्या गोष्टी घडू शकतात. पण इकडे मात्र एक महत्त्वाची गोष्ट घडते, ती म्हणजे तनिषा. तनिषा तिथे येते आणि तनिषा त्या दोघांना या अवस्थेत पाहते. कारण तिला खूप राग आलेला असतो. तिला ही गोष्टच पटत नाही आहे की राणी आणि इंद्रा हे सगळं का का माझा इंद्रा माझ्यापासून दूर का जातोय? काहीही झालं तरीही मी माझ्या इंद्राला माझ्यापासून दूर होऊ देणार नाही. इंद्रा पूर्णपणे माझं असला पाहिजे असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि मग दुसऱ्या दिवशी आता पूजा ठेवलेली असते ऑफिसमध्ये. मग राणी इंद्रा तयार झालेले असतात, तर तनिषासुद्धा छान तयार होऊन आलेली असते. आता ती म्हणत असते की काहीही झालं तरीही आता माझ्या बरोबरच इकडे इंद्रा असणार आहे आणि मी आता इंद्राला माझ्यापासून दूर होऊ देणार नाही. कारण तिला असं वाटत आहे की काहीही झालं तरीही ज्या पद्धतीने गोष्टी घडत असतात त्यावरून तिला असं वाटत असतं की इंद्रा हा माझ्या पद्धतीनेच माझ्याबरोबर असणार आहे. आणि मग मात्र आता इंद्रा ज्या पद्धतीने तिथे बोलतो, राणी म्हणत असते की ही पूजा करण्याचा मान तुमच्या दोघांचा आहे. तेव्हा इंद्रा, आबा, मालती सगळेजण सांगतात की नाही राणी, कसं आहे, पूजेसाठी तीही बसू शकते, पण इंद्राच्या जोडीने पूजा करण्याचा मान तुझा आहे, कारण तू इंद्राची बायको आहेस. पूजा तर तुलाच करावी लागणार आहे. असं म्हणत आता राणीला आणि इंद्राला पूजा करायला सांगितलं जातं. आता राणी इंद्रा घरी येतात. इंद्राने घरी जे काही सरप्राईज प्लॅन केलेलं असतं, अख्खी रूम डेकोरेट केलेली असते. नात्याची नवी सुरुवात, प्रेमाची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या पद्धतीने हे सगळं चालू झालेलं असतं ते पाहून खरं तर राणी अवाक झालेली असते. इंद्राने तिचे डोळे बंद करून तिला आणलेलं असतं. राणी डोळे उघडते तेव्हा पाहतच राहते. तिला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय होतंय. कारण काहीही झालं तरीही आत्ता ती एवढी खुश असते की ज्याचा विचार कोणीच करू शकत नाही. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र राणी एवढी खुश झालेली असते, ती इंद्राकडे पाहत असते. इंद्राने सगळ्या रूममध्ये सुंदर असं लायटिंग, त्याचबरोबर गुलाबाच्या फुलांचं डेकोरेशन आणि राणीला त्याने मिठीत घेतलेलं असतं. आणि तेव्हा मात्र ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि त्याच वेळेस इंद्राने राणीला मिठीत घेतल्यावर राणी इंद्राच्या मिठीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते आणि ती तिथून चाललेली असते. आणि त्याच वेळी हे सगळं जेव्हा घडतं त्याच वेळी राणी इंद्राकडे पाहते आणि म्हणते की मी जाते. तेव्हा इंद्रा म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, कारण मी तुला जे मिठीत घेतले ते तुला निघून जाण्यासाठी नाही घेतलेलं. आणि असं म्हणत आता इंद्राने तिला मिठीत घेतलेलं आहे आणि दोघांचा रोमांस आपल्याला पाहायला मिळतो. पण नेमकं आता तिथे तनिषा आलेली असते आणि तनिषा मात्र वाकून पाहते आणि तिला इतका जळफळाट होतो, तिला कळायचंच बंद झालेलं असतं. कारण मी हे सगळं काय पाहतेय, काहीही झालं तरीही मला ह्या गोष्टी अशा का घडतायत, एवढाच प्रश्न तिच्या पुढे उभा राहिलेला असतो. कारण ज्या पद्धतीने हे सगळं सुरू झालेलं असतं त्यावरून तर क्लिअर होत असतं की इंद्रा तिचा कधीच होऊ शकत नाही, म्हणून तिला त्रास होऊ लागलेला असतो. आता मात्र इंद्राने राणीला उचलून घेतलेला आहे आणि गोल गोल फिरवत असतो. तो बेडवरती तिला घेऊन झोपतो. ह्या सगळ्या गोष्टी ती स्वतःच्या डोळ्यांनी पाहते. दोघंही एकमेकांच्या मिठीत आलेले असतात, अगदी रोमॅन्टिक झालेले असतात. आणि म्हणून तर तिची एवढी जळफळाट होते की ती डायरेक्टली रूममध्ये जाते आणि तिच्याकडे असलेल्या ज्या झोपेच्या गोळ्या आहेत त्या गोळ्या ती खाते. आणि त्याचबरोबर
तिने एवढा डोस घेतलेला असतो की कोणाला माहितीच नाही आहे. आता रात्रीची वेळ आहे, प्रत्येकजण आपापल्या रूममध्ये झोपले, कोणाला याबद्दल काहीच माहिती नाही आहे. आणि त्याच वेळी दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा उर्मिला जाते आणि हिचं काय चाललंय बघायला पाहिजे म्हणते, तेव्हा ती पाहते दरवाजा वाजवण्याचा प्रयत्न करत असते, पण दरवाजा काही उघडला जात नसतो. मग उर्मिला सगळ्यांना बोलवते की काय झालंय असं म्हणत उर्मिलाने सगळ्यांना बोलवलेलं असतं. मग सगळेजण आता जातात, दरवाजा वाजवतात, शेवटी दरवाजा उघडला जात नाही. मग इंद्रा आणि अजित दोघंही दरवाजा फोडतात. बाबा म्हणतात की दरवाजा फोडा रूमचा. आणि त्यानंतर समोर जे दृश्य आहे ते मात्र खूपच भयानक असं आहे, कारण तिथे बेशुद्ध पडलेली आहे ती म्हणजे तनिषा. तिच्या तोंडाला फेस आलेला आहे, तर तिच्या शेजारी गोळ्यासुद्धा पडलेल्या आहेत. हे सगळं पाहून इंद्रा, राणी या दोघांना धक्का बसतो. त्या क्षणी दोघंजण तिला उचलतात आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. का तर जेव्हा या तनिषाने इंद्रा आणि राणीला असं पाहिलेलं असतं, ती रूममध्ये येते, वेड्यासारखी वागू लागते. कारण ज्या पद्धतीने हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र तिला ऑफिसमध्ये सुद्धा राणीने स्वतः इंद्राच्या कपाळावरती जे किस केलेलं आहे ते तिला आठवलेलं असतं आणि तिला त्रास होऊ लागलेला असतो. तिचं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही हे सगळं असं का होतंय, या सगळ्या गोष्टीचा काय अर्थ आहे. म्हणजे मी कितीही इंद्राला माझ्याकडे घेण्याचा प्रयत्न केला तरी इंद्रा माझा होतच नाही आहे, तो थकतच नाही आहे. ह्या सगळ्याचा काय अर्थ आहे. आणि त्याच वेळी इकडे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र आता इंद्रा, राणी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले आहेत. तर आता तनिषाने हे जे काही कांड केलेलं आहे त्यामुळं इंद्राची रिॲक्शन काय असणार आहे, इंद्रा कशा पद्धतीने रिॲक्ट करेल हे आपण पुढे पाहणार आहोत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.